एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। शासनाकडून अतिवृष्टीचा 75 मिलीमीटरचा नियम लागू असला तर रोज 50 मिलीमीटर पाऊस सतत कोसळत असल्यानं शेतामध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचलंय। त्यामुळे कापूस, सोयाबीन यासारख्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकरी चिंतातूर अवस्थेत आहेत। आज सोमवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी तालुक्यातील काळे आखाडा, जोगेश्वरी आखाडा व येवले आखाडा परिसरातील शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेत शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला। तनपुरे म्हणाले, शासनानं तांत्रिक बाबीत अडकून न पडता तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी। अजूनही तालुक्यात पंचनाम्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही, त्यामुळे तहसीलदार, कृषी अधिकारी व तलाट्यांना मी फोन करून तातडीनं पंचनामे सुरू करण्याची मागणी केली। यावेळी बाळासाहेब बुंडे, प्रशांत डवले, शाजी ठाकूर, प्रकाश भुजाडी, दादासाहेब सरुदे, सदाशिव गुंजाळ, सुखदेव काळे, गीताराम काळे, अंबादास काळे, रामेश्वर काळे, किशोर जाधव, मारुतीराव हार्दे, सुनील काळे, अण्णासाहेब काळे, राहुल तागड यांच्यासह मोठ्या संख्येनं नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते। शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी प्रयत्नशील राहणार असल्याचं आश्वासन तनपुरे यांनी दिलं। गेल्या काही दिवसापासून राहुरी तालुक्यामध्ये जवळपास सर्वदूर ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस चालू आहे आणि कधी 50 mm, कधी 60 mm हा बऱ्याचशा महसुली मंडळामध्ये जरी अतिवृष्टीचा 75 mm चा निकष असेल तरी देखील जो सततचा रोज 50 mm चा पाऊस त्या ठिकाणी पडतोय। आपण इथं बघू शकाल की पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेलं आहे। विशेषतः कपाशीच्या पिकाला आता सर्वदूर राहुरी तालुक्यात अशीच परिस्थिती आहे म्हटलं तरी वावगं होणार नाही आणि आता ह्या पिकाचं भरपूर नुकसान होणार आहे आणि शेतकऱ्यांनी बोलून दाखवल्याप्रमाणे कमीत कमी झालेला खर्च तरी भरून निघेल की नाही अशी परिस्थिती असताना आता सगळ्यांचे मदतीची आशा ही शासनाकडे लागलेली आहे। यावर्षी 1 रुपयाची पीक विमा योजना बंद केल्यामुळे बऱ्याचशा लोकांनी पीक विम्याचा प्रीमियम भरलेला नाही। मागच्या वर्षीपेक्षा जवळपास 30-40% लोकांनी पीक विमा भरलेला आहे आणि त्याच्यात देखील बरेचसे ट्रिगर शासनाने कमी केलेले आहेत। म्हणजे आता जर ह्या शेतकऱ्याकडे जर पीक विम्याचा मागच्या वर्षीचा जो पीक विम्याचे निकष होते ते असेल त्यांनी लगेच कृषी खात्याला 72 तासाच्या आत कळवलं असतं इथला फोटो काढून आणि त्यांना बाकीच्या महसूल मंडळात काय का हो इथं लगेच नुकसान भरपाई किंवा पीक विमा हा मिळाला असता। पण आता या वर्षी मात्र तो ट्रिगर बंद केलेला आहे। त्यामुळे आता सगळ्यांची मदार ही शासन काय नुकसान भरपाई देईल याच्यावरती आहे। अतोनात पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे NDRF चे वगैरे काय निकष याच्या तांत्रिक बाबीमध्ये न बसता शेतकऱ्यांना भरीव मदतीची या शासनाकडून अपेक्षा आहे। मी मगाशी तहसीलदारांकडे बोललो की अजून राहुरी तालुक्यामध्ये पंचनामे झालेले नाहीत, तर मी तहसीलदारांना विनंती केली की तात्काळ राहुरी तालुक्यामध्ये देखील पंचनामे करायला सुरुवात करावी आणि योग्य रीतीने पंचनामे करून शेतकऱ्याला त्याचे वरती शासनापर्यंत पोहोचवावे। शासनापर्यंत जरी आम्ही तिथं देखील आम्ही पाठपुरावा करू की हा नुकसान भरपाई ही शेतकऱ्याला जास्तीत जास्त मिळाली पाहिजे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।